विजय संघाचं अभिनंदन, प्रभू संघाचं कौतुक. क्षेत्ररक्षण लावायचं अष्टविनायक खडी संघ. सामना होतो अष्टविनायक खडी वर्सेस साई स्पोर्ट्स वैतरणा. दरम्यान वैतरणा संघाकडनं फलंदाज मनोज आणि रमेश. पंचांची भूमिका पार पाडतील निकेतन आणि सचिन. धन्यवाद मयूर. पंच सामना होतोय अष्टविनायक खडी वर्सेस साई स्पोर्ट्स वैतरणा. दरम्यान नाणेफेकीचा कौल अष्टविनायक खडी संघाने आपल्या बाजूने घेत आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रकाश फलंदाजी मार्क सज्ज आहेत. फलंदाज मनोज आणि रमेश नाशकला आहेत. दरम्यान षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र हवेत चेंडू भिरकावला. चेंडू हवेत आहे आणि झेल बाद होत आहेत मनोज. जेल घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाहीये. दरम्यान इथे धाव खातं ओपन होत आहे वैतरणा संघाचं 2 धावेने. पुढील चेंडू असेल प्रकाशचा पुन्हा एकदा रोहित साठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल बाद होत आहे. फलंदाज संघासाठी
दोन मोठे झटके बसले तिथे साई स्पोर्ट्स वैतरणा संघाला. षटकातला पुढील चेंडू असेल गोलंदाज प्रकाशचा. यावेळेस मात्र चांगला अटेम्प्ट पाहायला भेटला अक्षयच्या माध्यमातून, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्येत भर होईल. धाव संख्या होती ती 3 धावा. पुढील चेंडू असेल प्रकाशचा. यावेळेस फलंदाजी मार्ग सज्ज आहेत फलंदाज कैलास. यावेळेस मात्र स्विंग पाहायला भेटलाय. धाव संख्या स्थिर 3 धावेवरती. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र याच षटकामध्ये प्रभावशील ठरलेले आहेत गोलंदाज प्रकाश. यावेळेस फटका चांगला आहे, प्रोटेक्शन नाहीये. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय चौकार. धाव संख्या होते ती 7 धावा. षटक समाप्त. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक हातात गोलंदाज अतिश. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटलाय. धाव संख्येत एकने भर झाली आहे. धाव संख्या होती ती 8 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये 6 धावांसाठी. धावा. पुन्हा एकदा खराब लेंथ. धाव संख्या एकने भर होईल. धाव संख्या होती ती 15 धावा. मागणं षटक पाहायला भेटतंय. पुढील चेंडू असेल अतिशचा. फलंदाज रमेशसाठी. यावेळेस मात्र हवेत चेंडू घेऊन काढलाय. झेल ड्रॉप झालीये. धाव संख्या 2 ने भर होईल. धाव संख्या होती ती 17 धावा. जर आपल्याला सामना हा जिंकायचा असेल तर झेल हे पकडावे लागतील. टेक कॅचेस विन मॅचेस असा फॉर्म्युला असतो क्रिकेटमध्ये. धाव संख्या झाली ती 17 धावा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने घेऊन काढलाय चेंडू. चेंडू डीप मध्ये फीड होतोय. दरम्यान फलंदाज मात्र इथे 2 धावा पूर्ण करतायत.
या 2 धावाने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 19. पुढील चेंडू असेल अतिथचा, फलंदाज रमेशसाठी. जोरदार प्रहार पाहायला भेटलाय, उंची जास्त आहे आणि वॉटर रिले कॅच पाहायला भेटलाय. संतोषच्या माध्यमातून चांगला झेल. बसलाय ते रमेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज, फलंदाजचं नाव कळवायचं आहे. फलंदाज कोण आहे? कल्पेश. नवीन फलंदाजातील यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज होते कैलास. चेंडू मात्र लेग बाय घोषित करतात पंच. 1 धाव मिळेल. धाव संख्या होती ती 20 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. जोरदार फटका होता, फटका बसलाय, झटका बसतोय वैतरणा संघाला. दोन षटकानंतर धाव संख्या झाली ती 20. पूर्णांक 0-0च्या स्ट्राईक धावा जमवताना फलंदाज साई स्पोर्ट्स वैतरणा संघासाठी. गोलंदाजी मार्को सज्ज होताना गोलंदाज संतोष. या अगोदर अप्रतिम झेल पाहायला भेटला संतोषच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, अर्ध विकेट अटॅक करतायत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बीट होत ते. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला भेटलाय. दोन चेंडू लगातार निर्धाव झालेले आहेत इथे. त्याला जर विजय व्हावा लागेल तर मोठा टार्गेट सेट करावा लागेल इथे वैतरणा संघाला. षटकातला पुढील चेंडू असेल संतोषचा. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. खराब लाईन पंचांच्या शर्ते. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस जोरदार प्रहार आहे. उंची पण जास्त आहे, लांबी पण जास्त आहे. येथील 6 धावा. धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 27 धावा.
पुढील चेंडू असेल संतोषचा. यावेळेस मात्र इनसाइड आउट येईल षटकार. व्हॉट अ हिटिंग. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र साई इंटरनेटचे मालक नितीनजी साळवे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल कृपया आपण स्थान बनवायचं आहे. पुढील चेंडू असेल संतोष यांचा. फलंदाजी मार्ग सज्ज आहे. फलंदाज कल्पेश. यावेळेस हवेत चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. अतुल यावेळेस मात्र मिस्टेक करणार नाही. नवीन फलंदाज जातील साहिल. यावेळेस स्ट्राइक एंडला सज्ज आहेत फलंदाज भगवान. लेफ्ट हँड फलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज. धाव संख्या झालेली आहे 33 धावा. षटकातला शेवटचा चेंडू येतोय संतोषचा. षटकातला पुढील चेंडू असेल भगवान साठी. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंच इथे दिशेने घोषित करतायत. धाव संख्येत भर होईल. धाव संख्या होती 34 धावा. पुढील चेंडू या बघूयात भगवान. यावेळेस जोरदार पार पाहायला भेटला. येईल षटकार. व्हॉट अ स्ट्राइक इट. धाव संख्या 6 ने भर झाली. धाव संख्या होते ती 40 धावात. 3 षटकानंतर अजूनही एक षटक शिल्लक आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक हाताळताना गोलंदाज अक्षय. अक्षय टू साहिल. यावेळेस पार पाहायला भेटलाय. चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या देते 42 धावा. यापुढील शेवटचा सामना होईल ग्रीन स्टार पळशीन वर्सेस अष्टविनायक करडी. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. यावेळेस मात्र लाईन खराब आहे. वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय. धाव संख्या देखणे बरोबर. धाव संख्या होती 43 धावा.
पुढील चेंडू असेल अक्षयचा साहिलसाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू. चेंडू थांबणार नाही कदाचित. येथील 4 धावा चौकार. चारने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 47 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतायत. सामना जिंकायचा असेल तर 60+ धावा इथे कराव्या लागतील, कारण हे ग्राउंड बॅटिंग साठी उपयुक्त असं आहे. संध्याकाळच्या वेळी मोठे फटके इथे लागतात या मैदानात. क्रिकेटसाठी चांगला आहे, शरीरासाठी अपायकारक आहे, हानिकारक आहे जर उड्या मारल्या हवेत तर. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय की काय. पंच एज. ऑन फील्ड पंच इथे निर्णय देताना एज. झटका बसला इथे साई स्पोर्ट्स वैतरणा संघाला साहिलच्या स्वरूपात. एका क्षणाला वाटला होता निर्धाव चेंडू जातोय, परंतु बॅटची कडा घेऊन विकेट किपर हरीश कडे मात्र चेंडू गेलाय. झटका बसलाय ते वैतरणा संघाला. नवीन फलंदाज कोण आहे? सचिन. धावसंख्या साठी 47. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षयचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज मात्र तयार नव्हते. डिक्लेअर जोडीकडे घेऊन काढला चेंडू. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या देते 48. षटकातला शेवटचा चेंडू असेल. लेफ्ट हँड फलंदाज भगवान साई स्पोर्ट्स वैतरणा संघासाठी. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या देती 49. 50 धावांचे टार्गेट. फायटिंग स्कोर पाहायला भेटला इथे वैतरणा साई स्पोर्ट्स वैतरणा संघासाठी. 24 चेंडू असतील. 50 धावांचे टार्गेट सेट केलंय. पन्नास धावांचं टार्गेट आहे. फायटिंग स्कोर पाहायला भेटलाय.
स्ट्राइक फलंदाज योगेश आणि अक्षय 50 धावांचा पाठलाग करतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज वैतरणा संघासाठी कल्पेश. स्ट्राइक गोलंदाज कल्पेश. कल्पेश टू योगेश. यावेळेस मात्र 30 सर्कलच्या बाहेर खेळून काढला चेंडू. एका धाव समाधानी फलंदाज. धाव का तो ओपन होता अष्टविनायक खडी संघाचा. यावेळेस लोअर पुलटा चेंडू. चेंडू भिरकावलाय 6 धावांसाठी. येथील षटकार. झाली. धाव संख्या होती ती 7 धावा. कल्पेशचा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत अक्षय. यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटले कल्पेशच्या माध्यमातून. धाव संख्या स्थिर आहे 7 धावा. पुढील चेंडू असेल कल्पेशचा अक्षयसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडू. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चेंडू सीमारेषेकडे जात आहे. सीमारेषा पार होत आहे. चौकार. एक षटकार लगावल्यास या चेंडूवरती अक्षयने तर 500 रुपयाचं पारितोषिक इम्रान शेख यांच्याकडनं. यावेळेस जोरदार फटका आहे. चेंडू हवेत आहे. झेल टिपलाय. झटका बसला इथे. अष्टविनायक खडी धावांचं योगदान अक्षय. धाव संख्या ती 17 धावा. 50 धावांचा पाठलाग करताना चांगलीशी सुरुवात पाहायला भेटले. तर मात्र समीकरण येते 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 18 चेंडू 33 धावा. रिक्वायर्ड रन रेट 11.00. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज गुरुनाथ. फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत फलंदाज हरेश. यावेळेस मात्र फटका चांगला होता परंतु
स्वतः गोलंदाज फील्ड करतायत. फेरी बदल कोणताही पाहायला भेटला नाहीये. धावसंख्येमध्ये धावसंख्या स्थिर आहे 17 धावा. पुढील चेंडू असेल गुरुनाथ यांचा हरेश साठी. यावेळेस खराब लाईन पाहायला भेटले गोलंदाज गुरुनाथ कडनं. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या तिथे 18 धावा. यावेळेस प्रहार पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षण चांगले होते. एका धाव समाधानी फलंदाज. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 19. षटकातला पुढील चेंडू असेल गुरुनाथ यांचा. यावेळेस पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला भेटली गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून. धावसंख्येत एकने भर होईल. धावसंख्या होते ती 20 धावा. आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. छोटं टार्गेट आहे आणि त्यात वाईट करतायत. पुढील चेंडू असेल गुरुनाथ यांचा. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड. व्हाट अ टायमिंग. येईल षटकार. जब भी कोई लड़की ती 26 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा गुरुनाथचा फलंदाज योग्यसाठी. यावेळेस शॉट चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. आणि योगेश यांनी षटकार घेतला तर इम्रान शेख यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. धाव संख्या होती ती 32 धावा. यावेळेस मात्र खेळून काढलाय चेंडू. बघूया किती धावा जमवत आहेत फलंदाज. एका धावेर समाधानी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 33 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. यावेळेस चांगला प्रहार पाहायला भेटलाय. झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी पाहायला भेटलाय ते. धावसंख्येत 2 भर झाली आहे. धावसंख्या होते ती 35 धावा. आता मात्र समीकरण येत आहे 12 चेंडू 15 धावा. समीकरण येते 12 चेंडू 15 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना गोलंदाज सचिन. क्रिकेटच्या गेमला अजरामर असं नाव आहे ते सचिन.
यावेळेस मात्र लाईन पाव लागेल निश्चितच वाईट. पंचांचा इशारा होतोय. डाव्याशीच्या बाहेर पी झालेला हा चेंडू धावसंख्या देखील भर देऊन जाईल. धावसंख्या होती ती 36 धावा. जोरदार फटका येईल षटकार. धावसंख्या होती ती 42 धावा. दरम्यान पुढील चेंडू असेल सचिनचा. यावेळेस खराब लाईन पाहायला भेटले. गोलंदाज वाईड प्लस डिक्लेअर अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 44 धावा. तर मात्र 6 धाव्याची गरज असेल विजयासाठी. ते 1 बिग हिट यू विल विन दिस मॅच. यावेळेस मात्र अलाउन द कार्पेट. शतरक्षण चांगलं होतंय. धावसंख्या स्थिर 44 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेऊन काढला चेंडू. मिड विकेट रिझर्व मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या होती ती 46. 3 चेंडू सॉरी 3 धावा. 3च झाले ना. 47 धावसंख्या होते. केवळ 3 धाव्यांची गरज असेल. यावेळेस फटका आहे लेग साईडच्या क्षेत्रात स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. स्कोर लेवल झालेला आहे ते 49 धावा. विजयासाठी केवळ 1 धावेची गरज असेल. आणि या लीग मधलं साई स्पोर्ट्स वैतरण संघाचं आव्हान जवळजवळ ते संपुष्टात आलेले आहे. शेवटचा किती पंच डॉट बॉल निर्धाव चेंडू.